नमस्कार. पूर्णा आजीने अर्जुनकडनं वचन मागितलेलं असतं, तू आता प्रियाशी लग्न करशील. त्यावेळी अर्जुन शॉक झालेला असतो. अर्जुन विचार करत असतो. काही केल्या अर्जुन काही वचन द्यायला तयार नसतो. त्यावेळी प्रिया समोर येते आणि अर्जुनचा हात पूर्णाजीच्या हातात देते आणि म्हणते, हे घे, दिलं वचन त्याने. ते ऐकून पूर्णाजी आता विचारात पडलेले असते. अर्जुन सुद्धा शॉक झालेला असतो, कारण पूर्णाजीची तब्येत ही अर्जुनसाठी खूपच महत्वाची असते. आता ते सगळं बघून सायली सुद्धा रडत असते. रडत रडत सायली हॉस्पिटलमधून बाहेर पडते. सायली जशी बाहेर पडते तिच्या पाठोपाठ चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, थांब ना सायली वहिनी, थांब ना. अगं तू बघतेस ना पूर्णाजीने अर्जुनला किती इमोशनल ब्लॅकमेल केलं. त्यावेळी सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, मी आता तुमची वहिनी राहिलेली नाही. त्यावर चैतन्य म्हणतो, असं नाही, तू माझी वहिनी आहेस, होतीस आणि राहशील. ते ऐकल्यावर सायलीला थोडं बरं वाटतं. त्यानंतर सायली म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता अर्जुन सोबत जा. अर्जुनला तुमची आता खूप गरज आहे. त्यानंतर चैतन्य हॉस्पिटलमध्ये येतो. त्यानंतर सायली ही घरी येते. सायली घरी येते आणि सगळा घडलेला प्रकार कुसुमला सांगू लागते. कुसुम सगळा प्रकार ऐकते आणि कुसुमच्या लक्षात येतं. कुसुम सायलीला म्हणते, अगं सायली, आता अर्जुन त्याच्या वचनाखातर आणि पूर्णाजीच्या तब्येतीसाठी त्या प्रियाजवळ लग्न करेल का? त्यावेळी सायली म्हणते, पण मी तसं होऊ देणार नाही. मीच माझ्या नवऱ्याजवळ लग्न करणार आणि तिचं लग्न जर त्या घरात झालं तर ती त्या घराला कधीच खुश ठेवू शकणार नाही. त्यामुळे मीच माझ्या नवऱ्यासोबत लग्न करणार. सायलीचं बोलणं ऐकून आता कुसुमला सुद्धा बरं वाटलेलं असतं. आता सायली नेमका काय खेळ खेळेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.